करतो की आपण उपस्थित झालात, आम्हाला मार्गदर्शन करावं. अभिजात क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या वाडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रीमाताई गंदे, नवनिर्वाचित नगरसेविका स्मिताताई, श्रद्धाताई, लताताई, तेजस, उमेश, अजिंक्य, त्याचबरोबरीने या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले मनीषजी, अरुण भाऊ, अरे मनीष देरकरजी, मनीष भाऊ सॉरी माफ करा तुम्ही, म्हणजे बॅक टू बॅक आहेत ना म्हणून जरा नाव राहून गेलं. राजू, पत्रकारितेतील 156 ज्यांना मी म्हणतो ते शरद पाटील, माझे मित्र हर्षदजी गंदे, नरेश काळे, भानुदास भाऊ, संतोष पातकर, भाऊ भोपतराव. आता बायकांची नावं घेतली, तुमची नाही घेतली तर उद्या माझे उपट घालाल तुम्ही. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रवीण दादा, वैभव, बाळकृष्ण ठाकरे, विशाल, आता किती नावं घेऊ मला काही समजत नाही, स्वप्नील, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित गावातील सर्व नागरिक, खेळाडू बंधूंनो, अभिजातच्या बाबतीमध्ये जेवढं बोलू तेवढं थोडं आहे. एका वेगळ्या प्रकारच्या उंचीचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच हाती घेतला जातो आणि खऱ्या अर्थाने ते 80 मध्ये जे सुरू करतात त्याची कॉपी अख्ख्या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक उपक्रम असतील, सामाजिक असतील, धार्मिक असतील, क्रिकेटचं माध्यम असेल, गाव एक संघ, एक गाव एक गणपती. प्रवीण दादा, ही किमया फार कमी गावांमध्ये आहे आणि मला एक गोष्टीचा या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करावासा वाटतो की सर्व समाज समावेशक अशा पद्धतीचा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून हाती घेतला जातो. मला मित्रांनो हेच सांगायचं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये या देशाला आपण जरी सामाजिक व्यवस्थेमध्ये वेगवेगळे वाटले गेलो असलो तरी देखील या देशाच्या प्रगतीसाठी, या देशाचं नाव उंचावण्यासाठी भारतीय म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी एकत्र आलो पाहिजे. त्या ठिकाणी समाज व्यवस्था आहे ती व्यवस्था नष्ट केली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपल्याला सगळ्यांनीच या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन त्या ठिकाणी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, हे आपल्याला विसरता कामा नये आणि त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. मी जिथे जिथे जातो तिथे तिथे सांगतो की तुमच्या स्पर्धा असतील, तुमचे काही कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श असला पाहिजे, त्यांच्या विचारांचा स्पर्श असला पाहिजे. त्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन आपल्याला घडवून आणता येणार नाही. आणि म्हणून मला एक गोष्ट निश्चितपणाने आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे. अलीकडच्या काळामध्ये परकीय अतिक्रमण आपल्यावर होत आहेत. मग ते मोबाईलच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्राम काय, यूट्यूब काय, फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, म्हणजे अगदी जवळजवळ बसलेलो असलो, संवाद विसरलोय आपण. एकमेकांशी आपण संवाद करत नाही, मोबाईलमध्ये लागून पडलो. एक मोबाईलची गरज, 2-2 मोबाईल, आम्ही 2-2 घेऊन येतो. काय मला समजत नाही कशा करता, काय दिवं लावणार आहोत हे मोबाईल हातात घेऊन, मला पण काय समजत नाही. त्या इंस्टाग्रामनी तर ठीक आहे, काही लोकांना त्या इंस्टाच्या माध्यमातून काही लाभ मिळालाही असेल, स्वतःला सोशल मीडियाचा जमाना आहे, लोकांना असं वाटत असेल, पण त्याला मर्यादा कुठेतरी ठेवली गेली पाहिजे. आणि विशेष करून तरुणाई जी आहे ती तरुणाई त्याच्या अधीन होता कामा नये, याची खबरदारी देखील आपल्याला घेणं आवश्यक आहे. गरजेपुरता ते वापरणं, आणि याच्यामुळे आपण मैदानी खेळांना कुठेच वाव देताना आपल्याला बघायला मिळत नाही किंवा त्यांना कुठे प्रोत्साहन देताना आपल्याला बघायला मिळत नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल.
ही परिस्थिती जर आपण बदलली नाही तर पुढच्या काळामध्ये आपली जी एकाग्रतेचा जो हे आहे, हे सेन्सर्स आहेत, हे कमकुवत होतील. आपला अटेन्शन स्पॅन जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघाल, आपण एक ठिकाणी एका जागेवर बसतच नाही किंवा एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करत नाही, आणि त्याला मुख्य कारण आहे हा मोबाईल. आणि म्हणून क्रिकेट असेल, कबड्डी असेल, कुस्त्या असतील, मैदानी खेळ असतील, खो खो असतील, मागच्या एका काळामध्ये युवराजजी तुम्हाला आठवत असेल, विशाल आणि शशांक यांनी आपल्याकडे खो खोच्या स्पर्धा केल्या होत्या. अतिशय उत्कृष्ट अशा स्पर्धा झाल्या होत्या. अनेक ठिकाणच्या टीम्स आल्या होत्या. शूटिंग बॉल आपल्या वाड्यामध्ये चांगल्या पद्धतीने खेळला जात होता. अलीकडच्या काळामध्ये ती पण बक्षीस मागा येत नाही. मला काय समजत नाही, बंद पडलंय का काय. आपण सगळ्याच बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने तयार झालो पाहिजे. आव्हानं खूप आहेत. विकसित भारत करायचं आहे आपल्याला. प्रत्येकाचं त्या भारताच्या प्रगतीमध्ये, त्याच्या निर्मितीमध्ये थोडंसं काय होईना योगदान असलं पाहिजे. एक वंचित समाज असेल तर त्या वंचित समाजाच्या एखाद्या गोरगरीब माणसाला हात देऊन त्याला वर आणण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला पाहिजे. क्रिकेटच्या माध्यमातून बक्षिसं मिळालेली असतात. मला अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की काही ठिकाणी त्या पिढ्या व्यसनाधीनतेकडे चाललेल्या आहेत. हे कुठे थांबलं पाहिजे. याच्यासाठी मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. नाहीतर सांचे मग बक्षीस जिंकला का चला, ही भावना होता कामा नये. तुमच्या कष्टाचं ते बक्षीस असतं. ते कष्टाचं बक्षीस एक सामाजिक भावनेसाठी किंवा सामाजिक कामासाठी तुम्ही जर वापरलं तर त्याच्या एवढं मोठं समाधान तुम्हाला कुठेच मिळणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगत असताना मी सांगतोय नेहमी का त्यांच्या विचारांचा एक अंश जरी तुम्ही घेतलात, स्पर्श जरी केलात, तर हा देश आपण ज्या सालामध्ये एक प्रगतिशील देश म्हणून बघतोय त्याच्या आधीच आपण कदाचित प्रगतिशील होऊ, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणून आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलोय, ज्या भारत देशामध्ये जन्माला आलोय, याला एक ऐतिहासिक परंपरा आहे, एक संस्कृती आहे, विशाल असा आपला एक भारतीय समाज आहे. आणि म्हणून भिन्न भिन्न समाजामध्ये आपण वाटले न जाता एक भारतीय म्हणून त्या ठिकाणी सगळे एकत्र आलो पाहिजे. क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही बघताय 11 खेळाडू काय एकाच समाजाचे असतात. तिथे सर्वच समाज समावेशक असतात. माझा कातकरी समाजाचाही माणूस असतो, आदिवासी समाजाचा असतो, आगरी समाजाचा असतो, कुणबी समाजाचा असतो, मुसलमान समाजाचा देखील असतो, राजूला राग येईल ख्रिश्चन समाजाचा पण असतो. हे दर्शन, हे चित्र खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे. आणि म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांनी काय काय केलं, काय नाही केलं, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. इतिहासामध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असेल. इतिहास थोडा इकडे तिकडे करून पण काही लोकांनी इतिहासाचं प्रदर्शन केलंय. परंतु आपल्याला एक गोष्टीचा गर्व असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांमुळे, त्यांनी दिलेल्या शिकवणींमुळे, त्यांनी आपल्यामध्ये, आपल्या रक्तामध्ये जी एक प्रकारची ऊर्जा त्यांनी आपल्यामध्ये दिलेली आहे, त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ला लढवला. आणि बघा संस्कार हे कसे असतात. त्याच्यानंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे त्यांना मारलं. हे तुम्ही आम्ही कधीही विसरता कामा नये. हे कशा करता, याच्या मागची काही कारणं आहेत. आपल्याला आजकाल या बाकीच्या गोष्टींचं जास्त म्हणजे आकर्षण झालेलं आहे. परंतु आपल्या अगोदरच्या शेकडो वर्ष आधी ज्या ज्या पिढ्यांनी त्यांनी या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आपलं रक्त सांडलं, आपला देह झिजवला, त्याचं स्मरण आपल्याला राहत नाही. आणि त्यांनी केलेले संस्कार, त्यांनी दिलेली शिकवण, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 25 वर्ष बिनराजाचा आपल्या मातीतल्या मंडळींनी त्या ठिकाणी लढाई लढले. आणि हे आपला जो देश आहे,
या देशाला परकीय अतिक्रमणापासून लांब ठेवलं. हे संस्कार आजकालच्या तरुणांना देण्याची गरज आहे, त्यांना ही जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि म्हणून मला कल्पना आहे, आता तुम्ही 3-4 दिवस इकडे क्रिकेट खेळले असाल, मी या सगळा भाषण करतो, तुमचे किती डोक्यात जाते ना किती डोक्यावर जाते बाउन्सर सारखा मला काय माहीत नाही, परंतु हीच संधी असते आम्हाला कुठेतरी बोलण्याची आणि आम्ही बोललं पाहिजे. बाकी राजकीय दृष्ट्या आता माझा तोबाड बंद केला, चिकटपट्टी लावले, बोलूनच देत नाही, अजिबातच संधी नाही. काय बोलाय गेलो तरी मागून सांगताना बस जरा आता जास्त बोलू नको, बाकीच्यांना पण बोलू दे. मग क्रिकेटचं जे काय माध्यम असते, कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला जातो, सांगतात आम्हाला बोला, आम्ही बोलतो, पण हे संस्कार देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण ही जातीयता जी आहे खालच्या स्तरावरची, ही आपण संपवली पाहिजे. आणि एक संघ भारतीय म्हणून जगायला काय आपल्याला अडचण आहे? आपण सगळे भारतीय आहोत. मला अगदी या निखिल बिखिल सारखं ते भाषण करताना त्यांचे डायलॉग बिलॉग मला काही येत नाही, मी थोडा थेट बोलणाऱ्यांपैकी आहे. अनेक वेळा मला ट्रोलही करतात लोक. शरद पाटील साहेब बरोबर की नाही, मी काहीतरी असा फटकन बोलून जातो, दोनावर थांबू नका असं सांगितलं का लोक सांगते तुझा झालाय, आता लोकांना अक्कल शिकवतो का? पण ही प्राप्त परिस्थिती आहे, उद्या ती परिस्थिती तुमच्यावर येणार आहे. मी तर त्याच्या पलीकडे म्हणेन की आपल्या प्रत्येक कुटुंबातला, प्रत्येक घरातला एक एक व्यक्ती या देशाच्या संरक्षणासाठी आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. याच्या भविष्यामध्ये अशा प्रकारची भूमिका घेण्याची आज आपल्याला वेळ आलेली आहे. मी बोललो भानुदास भाऊ, माझ्यावर एवढी चढली नका गोष्ट विचारू नका. 3-4 दिवस तर मी वाकरा दिकरात चालत होतो, एवढी माझ्यावर ट्रोल केला मला. आणि त्या दिवशी आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी सांगितलं की ही परिस्थिती आता येणार आहे त्याच्यासाठी, आणि प्रत्येकाने या देशासाठी काही ना काही केलं पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, हे जेव्हा आपण करू ना, तेव्हा हे अमेरिका यांच्या सगळ्या दादागिऱ्या आहेत ना, या संपून जातील. भारतापुढे त्यांना नमावं लागेल, भारताशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही. 145 कोटीचा आपला देश आहे. उद्या आपण जर याच्यावर बॅन घातला ना, या युट्यूब फिट्यूबवर, यांचा चालणार नाही, काय सगळा दुकान बंद होईल. ही फॅक्ट आहे. आणि म्हणून आपल्याकडे एक पिढी तयार झाली पाहिजे, इनोव्हेटिव्ह पिढी तयार झाली पाहिजे, का ज्यांच्या माध्यमातून सगळ्यात पहिले या जगामध्ये कुठली गोष्ट निर्माण होईल तर ती भारतामध्ये निर्माण होईल. अशा प्रकारची ताकद, अशा प्रकारची शक्ती आपण त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. मी अति जास्त बोललो असेल, टाळ्या आता जास्त वाजलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी आता पूर्ण विराम घेतो. पुन्हा एकदा प्रवीण दादा, अभिजातनी जो हा उपक्रम, म्हणजे मला असं अतिशोक्तीचं वाटणार नाही मी असं बोललो तर. प्रवीण दादा तिकडे बोलू नको, इकडे माझ्याकडे लक्ष दे. पुन्हा एकदा अभिजात बाळसं घेतोय, मला आनंद होतोय त्या गोष्टीचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी गरज लागेल तेव्हा तेव्हा माझं नाव न टाकता माझ्याकडनं बक्षीस घेऊन जा, कारण का तुम्ही नाव टाकल्यामुळे बरीच लोक लाईनीत उभी आहेत. मी तरी काय काय करू, फार बोजा येतो, पतपेढीचा कर्ज भरताना त्रास होतो, सोसायटीचा कर्ज भरणं बाकी आहे. शरद पाटील साहेब चेअरमन आहेत सोसायटीचे. पाटील साहेब, हर्षदनी सांगून ठेवलं पुढच्या वर्षीचं. ठीक आहे, माझा पण काहीतरी सहभाग असेल त्याच्यामध्ये, आलं का लक्षात? पण सांगतो नावा टाकली का लाईन लागते, करायचा काय, कोणाला नाही सांगायचा, सगळी आपलीच असतात. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. सांगतो शरद पाटील इथं सोसायटी, आता नोटीस पाटील मार्चला पैसे भर, नाही तर जप्ती आलता. अरे बाबा जप्ती काय आलो का भरीत, मी बेईमान नाही, काय काळजी करू नका. तात्या सांभाळून घ्या पतपिढी. भानुदास भाऊ प्लीज. तर नाव नका रे टाकू, चायला काय त्रास होतो त्या माझा मलाच माहिती आहे. पण आता काय सांगणार यांना, टाकला त्याच्याबद्दल धन्यवाद, पण याच्या पुढच्या काळामध्ये ती खबरदारी घ्या, मी काहीतरी वेगळाच नाव देईन तुम्हाला, त्या टाका, सगळ्यांचा समाधान जाऊ दे. तर आपण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवलात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, जिद्द, चिकाटी आणि निष्ठा च्या जिद्दीने तुम्ही त्या ठिकाणी खेळलात. विशेष करून पिंपळा संघ आणि त्यांच्या बरोबर कुठला होता संघ, गौरापूर. जय श्रीराम. पिंपळा संघाचं एकेकाली नाव होता, परत त्या नावारूपाला तुम्ही आणला, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद.
खरंच नाव होता. मी एकदा खरिवलीला खेळायला गेलो होतो, त्यांचे काही एक खेळाडू कमी पडला, त्याही मला घेतला, वायप्या. खरंच ना, घेतला. मी पण माझ्या चक्रीमध्ये होतो, 3 सिक्स मारलं रपारप, असं ताडा सिक्स. तेव्हा तब्येत बिब्येत माझी जरा जास्त होती ना, या मारलं. 34 रन मारला, अख्खी टीमचं 38 रन, माझं 34. ना हारलो मॅच, हारलो म्हणजे जिंकलो नाही. तर ही परिस्थिती आहे. तुम्ही सगळ्यांनीच चांगला संघर्ष केला. गौरापूर इतर जे काय खेळाडू या ठिकाणी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे देखील या निमित्ताने मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा अभिजातच्या हाकेला तुम्ही दाद दिलीत आणि या ठिकाणी खेळाडू म्हणून आलात. चांगल्या मॅचेस या ठिकाणी झाल्यात. संधी मिळाली नाही मला यूट्यूबला बघायची. शरद पाटील साहेबांनी काल चांगलं भाषण केलं. त्यांच्या मामाचा गाव एक नाही कामाचा, पण भाषण त्यांनी मस्त केलं. पत्रकारितेतील 156 सांगतो मी त्यांना, का त्यांनी एकदा अशी दाबली, ट्रिगर दाबला का आडवा तिडवा कोण आला त्याला काय बघतच नाही. म्हणजे निष्पाप पण मरतो ना पापी पण मरतो. माझ्यासारखा निष्पाप 1-2 वेळा घायल झाला होता. मी याला सांभाळा जरा, का त्रास देता, एवढा पण वाईट नाही मी हो. मग अशा गोष्टी घडतात. आमच्या रीमाताईंना मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा ही सगळी टीम चांगली टीम निवडून आलेली आहे. आता नवऱ्यांना भांडी घासायची वेळ येईल त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही आज. या निमित्ताने भविष्यात हर्षद आलं का लक्षात, म्हणजे आता ते सगळं घरचं काम करावंच लागेल. पण एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणाने सांगतो, का पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत महिला सक्षम होत नाही तोपर्यंत एक आदर्श समाज घडू शकत नाही. अख्ख्या आयुष्यात चालली नसेल ही बाई, तेवढी चालली बोल. अख्खे वाड्यानं अख्खे बिल्डिंगानं चढली, खाली चढली. मला स्टॅमिना आहे का काय. मी आरशाला सांगितलं तिला बदाम काजू बिजू पिस्तं बिस्तं खायला घाल जरा. पाय दाबतो ना, ठीक आहे. मी नाही बघितला, मी ऐकला नाही तुम्ही काय बोलले. हा विनोदाचा भाग झाला, पण वास्तविकता ती आहे की महिला या सक्षम असल्या पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा अभिजातला मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. मला बोलायला मिळत नाही, मी तुम्हाला सांगितलं. आज मला संधी मिळाली. आपण मौका मिला तो चौका मार दिया, बस इतना ही. और अशी संधी मला पुन्हा पुन्हा तुम्ही द्याल अशा प्रकारची मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. बाळूंनी माझा म्हणजे पाठीमागचा एरिया जरा एल केला जाम, या असा तसा अमुक तमुक. अरे बालू टकलो रे राजा, हे डोफं दुखायला लागलं, आता वाकलो. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मोडेन पण वाकणार नाही. हे ब्रीथ घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. वेळ आली तर मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही. अशा प्रकारचा समाज, अशा प्रकारची तरुणाई आपल्याला निर्माण करायची आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा अभिजात आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, नावं घेतली नसतील युवराज माफ करा मला, कारण मी पण हल्ली काय झालंय काय माहिती, मी पण जरा विसरतो. या मोबाईलमुळे अटेन्शन स्पॅन माझा कमी झालेला आहे. सेन्सॉर जरा कामावर आलेले आहेत. आलं का लक्षात. तर काय नाही, हरकत नाही. थोडा आता एक्सरसाइज चालू केले. पुन्हा एकदा जरा बॉडी बिडी बनवायचा शौक माझ्यामध्ये आलेला आहे. तुम्ही सुद्धा, मी मगाशी सांगितलं व्यसनाधीनता याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा. फार गोष्टी आपल्याकडे येत चालल्यात. PI साहेबांना बोलायला असतं मजा आली असती. त्यांना काही सूचना करायच्या होत्या मला. या निमित्ताने पोलीस स्टेशनला गेलो का ती उभा करीत नाही आपल्याला, तुमची लायकी नाही सांगते. म्हणून मला वाटलं इथे आले असते तर आज जरा 2 शब्दात त्यांना सांगितलं असतं. या अशा चुकीच्या गोष्टी होत असतील तर तुम्ही कुठे नजरेत आले ना, काय नाही, कायदा बिदा बघायचा नाही, द्यायचा ठोक त्याला. चुकीच्या गोष्टी करीत असेल त्याला, मग आम्ही आहोत, तुम्ही काय काळजी करू नका. कॉलेजच्या ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी शरद पाटील साहेब आपल्या एकदा मध्ये चर्चा झाली होती. बर्बाद करायला निघालात काय तरुणाईला. हे असे कोणी असतील ना, त्यांचा समाचार पोलीस तर घेतीलच, पण खाजगीत आपण पण घेऊ शकतो. तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे. कारण की तरुणाई बिघडता कामा नये. स्वास्थ्य तुमचं चांगलं असलं पाहिजे. माझे 2 मित्र या आठवड्यामध्ये, नोमान पटेल एक चांगला माझा मित्र मनीषजी,
म्हणजे भाऊच समजायचा. त्याचा मृत्यू झाला आणि एका दुसऱ्या मित्राचा ॲक्सिडेंटने मृत्यू झाला, उल्हास सावंत. हे तुम्हाला का सांगावं असं वाटतंय की तुम्ही तुमचा जसा इमारतीचा पाया असतो तसा तुमचा शरीराचा पाया देखील मजबूत ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमचा शरीराचा पाया जर मजबूत असेल, तुमच्या इमारतीचा पाया मजबूत असेल, विचारांचा पाया मजबूत असेल, तर जीवनामध्ये कधीच तुम्हाला कोणी मात देऊ शकत नाही. एवढं मी या निमित्ताने सांगतो. फार बोललो, परत आता सुरुवात करीन, त्याच्यापेक्षा आता इथेच थांबतो. मला बोलण्याची संधी दिलीत पीके सर, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे 80वाल्यांचा असाच प्रेम राहू द्या. मी मता मागाय तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला खरा धन्यवाद सांगतो. धन्यवाद. मी मता पिता मागाय तुमच्याकडे येणार नाही. का मी पैसा मागाय तुम्ही या, नाही तर तुम्ही सांगाल 51,000 बक्षीस दिला जिल्हा परिषदला येईल मता मागाय, कोणासाठी तरी. मी तर नाही उभा राहणार, कोणासाठी तरी. तर तसा काय नाही, तुम्हाला ज्याला वाटेल त्याला द्या. योग्य असेल माणसं त्यांना द्या तुम्ही मतं, असं माझं मत आहे. कारण की खेळामध्ये राजकारण नको आणि राजकारणामध्ये पण खेळ नको. नाही तर आजकाल खेळ करायचा फार इकडे हे झालेलं हो, लक्षात ठेवा. काही लोक टीका बिका करतात माझ्यावर, योगेश पाटील असा, योगेश पाटील तसा, अमुक तमुक. माझे तेव्हा कान बहिरे होतात. मला इकडे एक परमेश्वरांनी हे दिले, काय इथे ऑटोमॅटिक सिस्टम दिले का ती सांगते का मी इकडे माझं ते सेन्सर ऍक्टिव्हेट होतं का, मला का ते ऐकायलाच येत नाही. पण करेक्ट कार्यक्रम करायचा आपल्या हातामध्ये असते. तो करेक्ट कार्यक्रम या नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद 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 योगेशजी पाटील साहेब. यानंतर या संपूर्ण मंडपाची व्यवस्था ज्यांनी केली ते विजयजी